जय हिंद मित्रांनो. तर बघा, बऱ्याच मुलांचं नाही का गोळा फेकचं नाही का खूप मोठा प्रॉब्लेम आहे. तर खूप दिवसापासून नाही का आपण प्रॅक्टिस करतोय पण गोळा नाही का आउट ऑफ जातच नाही. तर त्यासाठी नाही का मी तुम्हाला नाही का आज काही टिप्स आणि टेक्निक सांगणार आहे. बघा कशा प्रकारे नाही का गोळा फेकायचा. तर त्यासाठी नाही का सगळ्यात पहिले आता आपण काय करतो माहिती आहे का, म्हणजे ज्यावेळेस नाही का भरती असते ना त्या ठिकाणी काय होतं, त्याच्या वेळेला काय होतं माहिती आहे का, म्हणजे आपण नाही का या ठिकाणी म्हणजे ज्यावेळेस प्रॅक्टिस करत असतो त्यावेळेस गोळा कसं म्हणजे प्रॅक्टिसच्या आधी म्हणजे रनिंग वगैरे असतं 1600 किंवा 100 मीटर असतं. तर त्याच्या आधी गोळा फेकतो त्यावेळेस काय होतं, तो गोळा आपला नाही का चांगल्या प्रकारे जातो. तर काय तर त्यावेळेस नाही का आपल्यामध्ये नाही का चांगल्या प्रकारे एनर्जी असते, एनर्जी स्टोअर असते म्हणून. पण मग नंतर काय, ज्यावेळेस नाही का भरतीच्या मैदानात उतरतो तर भरतीच्या मैदानात होतं काय, तर तिथं नाही का म्हणजे आपलं एखाद्या वेळेस 1600 होतं आणि मग गोळा घेता किंवा 100 मीटर होतं आणि मग आपल्याकडून गोळा फेक घेतला जातं. मग आपली नाही का त्या ठिकाणी आपण काय करतो 1600ला खूप एनर्जी लावून देतो आणि मग आपला गोळा जात नाही. मग भरतीत आपल्याला काय होतं, मार्क्स कमी येतात. मग काय करायचं, ज्यावेळेस आपण प्रॅक्टिस करतोय त्यावेळेसच आपण नाही का 1600 झाल्यानंतर नाही का गोळा फेकायचा प्रयत्न करा किंवा 100 मीटर झाल्यानंतर गोळा फेकण्याचा प्रयत्न नाही का करायचा आहे आणि तिथं आउट ऑफ फेकण्याचा प्रयत्न करा. म्हणजे आपल्याला भरतीच्या वेळेस नाही का कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही. आणि आता सध्याचं पिरियड काय की मुलं नाही का सकाळी म्हणजे जे मॉर्निंगला 5 ते 8च्या दरम्यान नाही का प्रॅक्टिस करून ग्राउंडवरनं निघून जातात. आता दुपारच्या वाजता 11 आणि ग्राउंडवरती तुम्ही बघत असाल कुठल्याही प्रकारचं एकही नाही का म्हणजे मुलं आहेत तर 2 ते 3% मुलं असणार. आणि संध्याकाळच्या वेळेस किंवा सकाळच्या वेळेस नाही का पूर्ण ग्राउंड नाही का भरलेलं असतं, 100% ग्राउंड भरलेलं असतं. आणि आपल्याला भरतीच्या वेळेस नाही का सगळ्यांनाच नाही का मॉर्निंगला भेटल ग्राउंड असं होणार नाही. सगळ्यांना नाही का टाईम वेगळा येतो, 12 ते 1 पर्यंत ग्राउंड चालतात. त्यामुळे नाही का शक्यतो आपण प्रॅक्टिस करण्याची सवय ही नाही का आता जो शेवटचा पिरियड आहे तर याच्यामध्ये नाही का दुपारच्या वेळेला म्हणजे कमीत कमी 10 ते 12च्या दरम्यान नाही का प्रॅक्टिस करायची सवय ठेवा. मॉर्निंगला जरी नाही केलं तरी चालेल. आणि शेवटच्या पिरियडमध्ये जास्त प्रमाणात नाही का एफर्ट लावू नका, एनर्जी वाया घालू नका, स्टोअर करायचा प्रयत्न करा. कारण आपली खूप प्रॅक्टिस झालेली आहे. आपल्याला जरी वाटत असलं प्रॅक्टिस झालेली नाही पण प्रॅक्टिस आपली चांगल्या प्रकारे झालेली असते. तर चला गोळा कशा प्रकारे फेकायचा ते मी तुम्हाला सांगणार. सगळ्यात पहिले का असं गोळा हातात घ्यायचा, थोडंसं नाही का थोडंसं म्हणजे हातामध्ये असं खेळता आपल्याला वाटलं पाहिजे, एकदम इझी वाटलं पाहिजे असं गोळा घ्या. त्यानंतर नाही का सर्कलमध्ये आल्यानंतर पूर्ण म्हणजे असं तुमच्या पायाची नाही का माग घेऊन घ्यायचं. त्यानंतर हातात गोळा असं सेट झाल्यानंतर पूर्ण श्वास शरीरामध्ये घ्यायचा आपल्याला आणि अशी पोझिशन घेऊन असा गोळा फेकायचा आहे. तर चला आता मी गोळा फेकून दाखवतो. तर बघा मित्रांनो, सगळ्यांची टेक्निक आणि ट्रिक्स हे वेगवेगळ्या असतात. तर सगळ्यांनी म्हणजे आपली टेक्निक डेव्हलप करायची असते. तर बघा सगळ्यात पहिले नाही का गोळा एकदम चांगल्या प्रकारे पकडून आणि सर्कलमधून नाही का फेकायचं आहे. आणि बाहेर निघताना नाही का सर्कलच्या थोडंसं साईडने निघायचं, म्हणजे समोरून जर गेलं तर आपण फॉलो होऊ शकतो. तर बघा कशा प्रकारे गोळा फेकतो हा मित्र. तर अशा प्रकारे नाही का एकदम आउट ऑफ केलं पाहिजे.